नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभं। नमस्ते सतेते जगत्कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमो अद्वैततत्त्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। अव्हांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका। विश्वमाऊली ज्ञानोबाराय या 4थ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकावर भाष्य करत आहेत। भगवंताने हे जे ज्ञान सांगितलेलं आहे, हे ज्ञान परंपरेने आलेलं आहे, याचा उगम अनादी कालापासून झालेला आहे, परंपरेने आलेलं हे ज्ञान आहे। काही काळामध्ये हे ज्ञान लुप्त झाल्यासारखं झालं, परत भगवंताने अर्जुनासमोर हे ज्ञान प्रगट केलेलं आहे। 2 श्लोकाचं आपण चिंतन केलं, त्यामध्ये दुसऱ्या श्लोकावरच्या 2 ओव्यांचंही काल चिंतन केलेलं आहे। आपल्याला आता पुढचं चिंतन करायचं आहे। अव्हांटलिया आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका। हे जे ज्ञान आलेलं आहे, ते ज्ञान परंपरेने आलेलं आहे। कोणापासून सुरू झालं? ज्ञानाचा उगम कुठून झाला? ज्ञान कोणी प्रगट केलं? कोणी प्रगट केलं? बोला ना। भगवान श्रीकृष्णांनी प्रगट केलं। सर्वात अगोदर भगवंतांनी कोणाला सांगितलं? सगळ्यात अगोदर सूर्याला सांगितलं। सूर्याने कोणाला सांगितलं? मनूला सांगितलं। मनूने कोणाला सांगितलं? इक्ष्वाकूला सांगितलं। इथपर्यंत परंपरा आली। इक्ष्वाकूच्या नंतर हे ज्ञान, इक्ष्वाकूच्या नंतर सुद्धा बऱ्याच ऋषींनी ते जाणलं, पण नंतर हळूहळू ते ज्ञान लोपलेलं आहे। याचंही आपलं चिंतन झालेलं आहे। मग ते ज्ञान कशामुळे लोपलं? काय कारण आहे ज्ञान लोपण्याचे? त्याचंही स्पष्टीकरण ज्ञानोबाराय करतात। किती कारणं सांगितले? ज्ञान लोपण्याचे कारण किती सांगितले? 2. पहिलं कोणतं? काम, मनुष्याच्या इच्छा वाढल्या त्यामुळे ज्ञान लोपलं। दुसरं कारण देहाविषयी आदर वाढला म्हणून ज्ञान लोपलं। असे 2 कारण ज्ञानोबारायांनी सांगितले। देहावर आदर वाढण्याचा आणि ज्ञान लोपण्याचा काय संबंध आहे? किंवा मनुष्याच्या इच्छा वाढण्याचा आणि ज्ञान लोपण्याचा काय संबंध आहे? त्याचं उत्तर ज्ञानोबा सांगतात, अव्हांटलिया आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी. काय झालं? आस्था बुद्धी अव्हांटलिया,
मनुष्याचं इच्छा जास्त वाढल्या, देहावर आदर वाढला, त्यामुळे काय परिणाम झाला? त्यांच्या ठिकाणचे जे 2 गुणधर्म होते ते गुणधर्म वेगळ्या मार्गाने निघाले. कोणते 2? एक आस्था आणि दुसरी बुद्धी. आस्था शब्दाचा अर्थ होतो इच्छा किंवा श्रद्धा, आणि बुद्धी शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. इच्छा अवहांटली. अवहांटली शब्दाचा अर्थ आडमार्गाला गेली. इच्छा मनुष्याच्या ठिकाणी असू नये असं काही नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी इच्छा असतातच. जोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत इच्छा संपत नाही. इच्छा कुठपर्यंत आहे? किती दिवस आपल्याला इच्छा राहणार आहे? किती दिवसाचा संबंध नाही. किती दिवसाचा संबंध नाही. जोपर्यंत देवाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत इच्छा संपत नाही. इच्छा संपत नाही. जेवताना आपण विचार करतो का कुठपर्यंत जेवायचं, कुठपर्यंत जेवायचं? असं ठरवलेलं असतं का आज अर्धी चपाती खायची, 1 चपाती खायची? नाही. कुठपर्यंत? जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत जेवत राहायचं. अर्धी चपातीने पोट भरलं तरी काही हरकत नाही, 1 चपातीने भरलं तरी हरकत नाही, 4 चपात्या खाल्ल्या मग पोट भरलं तरी हरकत नाही ना. आपलं साध्य काय आहे? पोट भरणं. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जसं आपण अन्न खात असतो तो त्याचप्रमाणे जोपर्यंत ब्रह्मसाक्षात्कार होत नाही, जोपर्यंत आपली तृप्ती होत नाही तोपर्यंत इच्छा संपत नाही. तृप्ती झाली आजैशी, साधने सरती अपैशी. साधनं कुठपर्यंत आहे? तृप्ती होईपर्यंत. तृप्ती झाली की सगळे साधनं आपोआप संपून जातात. तसंच इच्छा कुठपर्यंत आहे? ब्रह्मसाक्षात्कार होईपर्यंत. ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला त्याच्या इच्छा संपून जातात. तुकोबारांना झाला मग तुकोबारा म्हणतात काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा. काम नाही म्हणजे इच्छा नाही. काम शब्दाचा अर्थ काय होतो? इच्छा. इदम्मेषा दितिच्छा काम शब्दिता. हा पंचदशिकार विद्यारण्य स्वामींनी व्याख्या केलेली आहे. काम 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 शब्दाचा अर्थ काय होतो? अहंकार चिदात्माना वेकीकृत्या विवेकतः इदम्मेषा दितिच्छा काम शब्दिता. काय होतं? इदम्मेषात मला हे पाहिजे, इदम्मेषात मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, अशी जी वृत्ती आहे त्या वृत्तीलाच काम म्हणतात. तिलाच मराठीत आपण इच्छा म्हणतो. अशी इच्छा आहे ती प्रत्येकाच्या ठिकाणी असते. ब्रह्मसाक्षात्कार झाला की ते इच्छेची आपोआप निवृत्ती होते. खुंटलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुकोबारा म्हणतात. आता म्हणजे कधी? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. जेव्हा मुक्ती प्राप्त केली, मोक्ष प्राप्त केला, त्यानंतर इच्छेचा संबंध नाही, पण तोपर्यंत इच्छा असतेच. तोपर्यंत इच्छा असते. मनुष्याचे काही प्रकार केले जातात शास्त्रकारांच्या दृष्टीने. पामर मनुष्य असतात, काही विषयी मनुष्य असतात, काही जिज्ञासू मनुष्य असतात आणि काही मुक्त असतात. मनुष्याचे 4 प्रकार आहेत. विषयी, पामर, जिज्ञासू, मुक्त. 4 प्रकार आहेत. हे 4 प्रकार कशावरून आहे हो? 4 प्रकार कशावरून आहे? असा काही नियम आहे का? जे काळे माणसं आहे ते पामर आहे, जे गोरे माणसं आहे ते विषयी आहे, ज्यांनी गळ्यात माळ घातली ते जिज्ञासू, आणि जे काहीच कामधंदा करत नाही ते मुक्त. असं काही नाही. हे 4 प्रकार कशावरून झाले, कशावरून पाडले शास्त्रकारांनी? तर याचंही कारण इच्छाच आहे. इच्छेने हे प्रकार पाडले. मनुष्य कोण आहे
हे त्याच्या इच्छेवरून ठरतं. त्याच्या अंतःकरणात काय इच्छा आहे त्याच्यावरून ठरतो तो कोण आहे, कसा आहे, पारमार्थिक आहे की सांसारिक आहे. कशावरून? इच्छेवरून आहे. असं काय नाही ज्याने लग्न केलं तो सांसारिक, ज्याने लग्न नाही केलं तो पारमार्थिक, असं काही नाही. त्याच्या इच्छेवर आहे. त्याला इच्छा कशाची आहे, काय प्राप्त करण्याची इच्छा आहे. जर त्याला भगवंत प्राप्तीची इच्छा असेल तर तो पारमार्थिक आहे, आणि ज्याला धनप्राप्तीची, मानपान मिळावा अशी, सत्ता मिळावं अशी इच्छा आहे तो सांसारिक आहे. कोणीही असो, इच्छेवरून प्रकार पडले. विषयी कोणाला म्हणतात? जो सदा सर्व पामर 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 कोणाला म्हणतात? सदा सर्व काळ जो विषयांची इच्छा करतो, भोगामध्ये रमलेला आहे, तो विहित असो निषिद्ध असो, फक्त त्याला विषय पाहिजे. विषयाची इच्छा आहे प्रबळ. भगवंताला मानत नाही पामर लोक. पामर मनुष्य देवाला मानत नाही. त्यानंतर पामर मनुष्य संत महात्म्यांना मानत नाही. पामर मनुष्य पुनर्जन्म मानत नाही. त्यानंतर पामर मनुष्य उत्तर क्रिया, 10वा श्राद्ध, 13वा महिना, पुण्यतिथी हे मानत नाही. कोण? पामर. पामर मनुष्य या गोष्टी मानत नसतो. त्याला फक्त विषय पाहिजे, विषयामध्ये गुंतलेला पाहिजे. कोणताही विषय असो, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषयांचा भोग पाहिजे. आणि ते विषय भोगत असताना विहित आहे की निषिद्ध आहे याचाही विचार करत नाही. शास्त्राने सांगितलं हे निषिद्ध आहे, त्याला काय घेणं देणं नाही. शास्त्र सांगत असेल, शास्त्राचं काय काम आहे? आपल्याला आवडतं ना ते आपण करायचं. ही अवस्था कोणाची? पामराची अवस्था आहे, पामराची. त्यानंतर पुढचा मनुष्य आहे विषयी. विषयी कोणाला म्हणतात? विषयी मनुष्याला सुद्धा विषयाचीच अपेक्षा असते, निषिद्ध विषयाची नसते, विहित विषयाची त्याला अपेक्षा असते. पण मग तो असं देवाचं अस्तित्व मानतो, साधू संतांना मानतो, पुनर्जन्म मानतो, उत्तरक्रिया मानतो, सगळं काही मानतो. फक्त काय होतं, विषयाच्या ठिकाणी त्याची आसक्ती असते. तो यज्ञसुद्धा करतो, विषयी मनुष्य यज्ञसुद्धा करतो, पण कशासाठी करतो? देवाच्या प्राप्तीसाठी नाही. मग त्याला स्वर्ग मिळावं वाटतं. म्हणते यागाधिक कर्म की जे स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. तो इथल्या विषयाला कंटाळून जातो. त्याला असं वाटतं अजून विषय मिळाले पाहिजे, स्वर्गातले भोग भोगायला मिळाले पाहिजे, असं त्याला वाटतं. विषयी मनुष्य आहे. त्यानंतर आहे जिज्ञासू. जिज्ञासूच्या ठिकाणी सुद्धा इच्छा असते, पण जिज्ञासूंची इच्छा ही पामर आणि विषयी यांच्यापेक्षा वेगळी असते. जिज्ञासूच्या मनात काय इच्छा असते? चिंता लागलेली असते. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ. चिंता लागलेली असते. इच्छा तर असते. कशाची इच्छा असते? मला देवाने भेट द्यावी अशी इच्छा असते जिज्ञासूच्या अंतःकरणामध्ये. देवाच्या भेटीच्या इच्छेने तो अक्षरशः वेडा झालेला असतो. वेडा. काय करावं हे सुधरतच नाही, काय करावं हे सुधरत नाही. देवाच्या भेटीची तीव्र जिज्ञासा असते. तुकोबरा म्हणतात ना साधू संतांपुढे, काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भितारी आग्नी माझी. साधू संत तुम्ही सांगा फक्त मला देव कशाने मिळेल, साधन सांगा, मी करायला तयार आहे. देह जाळून घ्यायचा त्याने देव मिळेल असं जर तुमची इच्छा असेल, मी देह जाळून घेण्यासाठी तयार आहे. टाकूया भितरी अग्नी माझी. हिंदू देश कोण खुंटचिरा. तुम्ही म्हणाले हिमालयामध्ये देव मिळेल, हिमालयामध्ये जाण्यासाठी तयार आहे. बोला फक्त उपाय सांगा. भगवंताच्या प्राप्तीची त्याला जिज्ञासा असते. वेडा बनलेला असतो. जशी भगवान प्रभू रामचंद्रांची अवस्था झाली होती एकदा, तशी अवस्था त्याची होती. कशी झाली होती? ज्या वेळेस रावणाने कपट करून सीतामातेला अपहरण करून नेलं, सीतामातेचं कपट करून नेलं. कारण नीतीने अपहरण त्याला करताच येत नव्हतं. नीतीने अपहरण करायला गेला असता तर त्या ठिकाणीच त्याचा नाश झाला असता. त्याला कपट करावं लागलं.
कपटाने गेला, साधूचा वेश धारण करून गेला आणि कपट करून सीतामातेचं अपहरण केलं. पुष्पक विमानामध्ये सीतामातेला त्या ठिकाणी त्याने नेलं. मध्ये जटायूची भेट झाली, तो प्रसंग झाला सगळा. पण इकडे ज्या वेळेस त्या मारीच राक्षसाला मारलं, हरणाच्या रूपामध्ये होता, भगवंताने त्याला मारलं. आणि मारल्यानंतर आता भगवंताला तर सगळी माया माहीतच होती, पण मनुष्य रूपाने धारण केलेला होता अवतार. तर ते हरिण मेल्यानंतर आता ते ज्यावेळेस त्याला बाण लागला, पडला, त्यावेळेस ते त्याच्या मूळ रूपामध्ये आला, मारीच राक्षस रूपामध्ये आला. आणि सगळं पाहिलेलं आहे. मग दोघांनाही लक्ष्मण त्या ठिकाणी आले, रामप्रभूंनी पाहिले, लक्ष्मणालाही कळलेलं आहे आपल्यासोबत थोडा छळ झालेला आहे. हे सोन्याचं हरण नसून रावणाचा मामा मारीच आहे. ज्या अर्थी हा मारीच हरण बनून आलेला आहे, त्या अर्थी नक्कीच काहीतरी घोटाळा असला पाहिजे. आणि परत मग त्यांच्या लक्षात आलं, आपल्या पर्णकुटीमध्ये सीता एकटीच आहे. आणि मग दोघं धावत 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 गेले, पर्णकुटीमध्ये आले. दरवाजा उघडा, ती भिक्षा खाली सगळी सांडलेली. कशाचं काय? मग लक्षात आलं, त्यांच्या आतमध्ये जाऊन पाहिलं, सीता सीता सीता. कुठं सीता भेटते? नेली रावणाने. आता भगवंताला ते सीतामातेची प्राप्ती व्हावी अशी इच्छा होती. लक्ष्मणालाही वाटत होतं सीतामाता आपल्याला मिळाल्या पाहिजे. कुठं गेल्या? मग दोघांनी शोधाशोध सुरू केली. जिकडं जाऊ तिकडं नुसतं सीता सीता सीता, सीते तू कुठं आहे चालू केलं. रामप्रभू ते शोध करत संपूर्ण त्यांचं मन हे सीतेच्या ठिकाणी विलीन झालेलं होतं शोधण्यामध्ये. आणि मग रस्त्याला जात असताना कोणाला पण विचारायचे, माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? कोणाला विचारायचं? तिथं कोण होतं वनात? दुसरं वनात कोण? लोक कशाला जातील वनात? त्या ठिकाणी दगड दिसले, दगडाला विचारायचं, माझी सीता पाहिली का? झाडं दिसले, झाडाला विचारायचं, माझी सीता पाहिली का? वेली दिसल्या, वेलीला विचारायचं, माझी सीता पाहिली का? नदी आली, नदीला विचारायचं, माझी सीता पाहिली का? डोंगराला विचारायचं, माझी सीता पाहिली का? सगळ्या जडवस्तूला भगवान विचारायला लागले. देवाला कळत नव्हतं का? सामान्य लोकाला कळतं, जडवस्तू कधी बोलत नाही म्हणून. सामान्य माणसाला कळतं. काय वाटतं तुम्हाला? एखादा मनुष्य असा एकांतामध्ये बसलेला आहे आणि एकांतामध्येच त्याची बडबड सुरू आहे, दगडाला बोलायला लागला, आणि बाकीच्याने जर त्याला दुरून पाहिलं, काय म्हणतील त्याला? याचं संपलं आता याला भरती करा. सामान्य माणसाला कळतं, जडवस्तू कधी बोलत नसते. तर भगवान प्रभू रामचंद्र आहे, पण जड वस्तूला विचारायला लागले, माझी सीता कुठे आहे? माझी सीता कुठे आहे? हे कशामुळे झालं? तर तीव्र जिज्ञासा होती. त्या जिज्ञासेने त्यांना थोडंसं वेडं बनवलं होतं. तसंच जिज्ञासू मंडळींची, साधक लोकांची स्थिती असते. भगवंत मला प्राप्त व्हावा यामुळे ते वेडे होतात. तुकोबरा म्हणतात, पुसावेसे ह्याची वाटे, जे जे भेटे तयाशी, देव कृपा करेल मज, काय लाज राखील. तुकोबरा म्हणतात, मला प्रत्येकाला हेच विचारावं वाटतं. चेतन मनुष्य असो किंवा जड वस्तू असो, हेच विचारावं वाटतं. काय? देव कृपा करील मज, काय लाज राखील. देव माझ्यावर कृपा करील का? देव माझी लाज राखील का? देव माझा उद्धार करेल का? देव मला भेट देईल का? रात्रंदिवस त्यांची तळमळ लागलेली असते, तीव्र इच्छा असते. दुसरी कशाची इच्छा त्यांना नसते, काहीच इच्छा नसते दुसरी, पण एवढी मात्र इच्छा त्यांच्या ठिकाणी असते की भगवंत मला प्राप्त व्हावा. हा तिसरा वर्ग आहे जिज्ञासू. पामर आणि विषयी, या दोघांना विषयांची इच्छा असते. आणि तिसरा जो साधक आहे, जिज्ञासू आहे, त्याला भगवंताची इच्छा असते. चौथा तर मुक्तच आहे, मुक्ताच्या ठिकाणी इच्छा नसते. मुक्त कोणाला म्हणतात? ज्याच्या सगळ्या इच्छा संपून गेल्या तो मुक्त. सगळ्या म्हणजे त्याला विषयाची इच्छा नसते, संसाराची इच्छा तर नसते, पण पारमार्थिक इच्छाही त्याच्या अंतःकरणामध्ये नसते. देवाच्या भेटीचीही त्याला इच्छा राहिलेली नसते, कारण देव जवळ आहे, देव स्वरूप झालेले आहे.
आता इच्छा काय कामाची, म्हणून चौथा वर्ग केला, त्याचं नाव मुक्त. ज्याच्या ठिकाणी इच्छाच राहिल्या नाही तो मुक्त. आता सगळ्या या मुक्तला बाजूला केल्यानंतर जे 3 वर्ग उरतात, पामर, विषयी आणि जिज्ञासू. या तिघांच्या ठिकाणी इच्छा आहेच, इच्छा आहेच या तिघांच्या ठिकाणी. अडचण कुठे आहे? जे विषयी आणि पामर लोक आहे त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या अवहंटल्या, त्या इच्छा अशा आडमार्गाने पळायला लागल्या. आणि जे जिज्ञासू आहे त्यांची इच्छा मार्गावर आहे. कशाची इच्छा असावी हो आपल्याला? कशाची इच्छा असावी? जे प्राप्त करायचं आहे त्याची इच्छा असली पाहिजे. जे प्राप्त करायचं आहे त्याची इच्छा असली पाहिजे. काय प्राप्त करायचं? सगळ्यांना एकच आवडतं महाराज, परमसुख. सुखाविषयी कोणाचाही मतभेद नाही, सगळ्यांना सुख आवडतं. असं काही नाही सुख फक्त लहान मुलांना आवडतं, म्हाताऱ्या माणसाला आवडत नाही. नाही, तसं काही नाही. कोणीही असो, लहान असो, तरुण असो, म्हातारा असो, पुरुष असो, स्त्री असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही वर्णाचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही शरीरातला असो, कोणताही जीव असो, प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, सुख प्राप्त करायचं आहे. दुःखाचा नाश व्हावा असं ठिकाण प्राप्त करायचं आहे. जिथं गेल्यानंतर परत जन्माला यायची गरज नाही ते प्राप्त करायचं आहे. त्याची आपल्याला मग इच्छा असली पाहिजे, त्याची इच्छा असली पाहिजे. आपली इच्छा तशी नाही. जी वस्तू आपल्याला प्राप्त करण्याची गरज नाही त्याची आपण इच्छा धारण केलेली आहे. विषयाची गरज आहे का? काय गरज आहे विषयाची? विषयाच्या इच्छा आपल्या वाढलेल्या आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, अवहंटलिया आस्था बुद्धी. मनुष्यांचा ज्ञान लोपण्याचं कारण काय आहे? देहावर आदर वाढला, त्यांच्या इच्छा वाढल्या, आणि त्या वाढल्या असल्यामुळे अवहंटल्या, आडमार्गाने जायला लागल्या. एकच इच्छा असली की मग ती इच्छा बरोबर मार्गाने धावते. इच्छा वाढल्या की मग त्या इच्छेला वेगवेगळे मार्ग दिसायला लागतात, त्या आडमार्गाने जायला लागतात. कोणता आहे आडमार्ग? संसाराचा मार्ग हा आडमार्ग आहे. 2च मार्ग आहे जगामध्ये, 2च मार्ग आहे. एक आडमार्ग आहे आणि दुसरा नीट मार्ग आहे. एक आडमार्ग आहे, दुसरा नीट मार्ग आहे. दोन्हीपैकी एका मार्गावर जायचं आहे. आपली इच्छा कोणत्या मार्गाने चालते हा भाग महत्त्वाचा आहे. संसाराचा मार्ग हा आडमार्ग आहे. पुराणामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे. पुराण व्यासांनी लिहिले आणि सगळेच्या सगळ्या पुराणात काय सांगितलं हो? उपदेश केलेला आहे. मनुष्याला उपदेश केलेला आहे. कशासाठी आहे पुराण? मनुष्याला उपदेश म्हणून केलेला आहे. काय करावं, काय करू नये हे कळण्यासाठी पुराण लिहिलेलं आहे. काही लोक म्हणतात गरुड पुराण आहे ना, तर गरुड पुराण हे कोणी मेल्याशिवाय वाचू नये असं म्हणतात. म्हणजे कोणी जर मेलं तर ते त्याच्या घरात 7-8 दिवस त्याची पोथी वाचावी, इतर दिवशी ते गरुड पुराण वाचू नये. इतके काही लोक मूर्ख आहेत, ते गरुड पुराण घरामध्ये सुद्धा ठेवीत नाही गरुड पुराण घरात. आमच्या गावातली घटना आहे. एक जणाच तिथं ते होऊ नाही, एक जण वारला आणि मग ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही आता काय करा, गरुड पुराण वाचा. आणि गरुड पुराण तुम्ही वाचल्यानंतर मग ते मनुष्याला काय होतं, ते पुण्य लागतं, काय होतं ते. त्यांनी आणली पोथी. एका जणाकडून ते गरुड पुराणाची पोथी 7-8 दिवस 10 दिवस वाचून घेतली. आणि त्याचे दशक्रियाविधी झाल्यानंतर ते पुराणाची पोथी पूर्ण झाली, समाप्ती झाली, आरती झाली आणि ते पोथी वाचणारा निघून गेल्याबरोबर यांनी ती पोथी गुंडाळली गरुड पुराणाची आणि पोथी मारुतीच्या मंदिरामध्ये विचारलं असं कसं काय कशामुळं? त्यांनी सांगितलं जुने म्हातारे माणसं सांगायचे की गरुड पुराण घरामध्ये ठेवू नये, ते कोणी मेलं तरच घरात आणून वाचावं. मूर्खाच्या कल्पना असतात, कुठून काय आणतात लोक, काय शोध लावतील सांगताच येत नाही. काय असतात चांगलं, पण मग काय गोष्टी फारच अविवेकाच्या असतात. ते आमच्या पलीकडे जालन्याच्या तिकडं ते भाग आहे, त्या भागामध्ये अशी धारणा आहे
तिथले जे माणसं आहेत ते नाथ महाराजांचं भागवत लहान मुलांना वाचू देत नाही. नाथ महाराजांचं जे भागवत आहे ते वाचू देत नाही. लग्न झाल्यानंतर वाचायचं म्हणते. असं नाही, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत नाथाचं भागवत वाचायचं नाही. ते तिकडे घटना घडली होती एक. आता नाथ महाराजांचं भागवत म्हणजे सगळं वैराग्याचं निरूपण आहे. एक महात्मा त्याचं लहानपणापासून पारायण करीत होता आणि ते पारायण करून 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 ते संस्कार अंतकरणात बसले, चित्तशुद्ध असल्यामुळे त्याला वैराग्य झालं, त्याने लग्नच केलं नाही. ते लोकांना वाटायला लागलं हे भागवत वाचल्यामुळे याने लग्न केलं नाही. मग ते लोकांनी तिकडं ते गैरसमज केला, लग्न होईपर्यंत भागवत वाचू नये. काही पण काढतात लोक, ते आपलं गरुड पुराणात चालवतं. तसा काही नियम नाही, असं कुठं व्यासाने लिहून ठेवलेलं नाही गरुड पुराण मेल्यानंतर वाचव. मेल्यावर वाचण्यासाठी आहे गरुड पुराण. ते मरून ते निघून जातं यमासोबत, इथं ऐकायला कोण आहे? नाही, त्याच्यासाठी नाही, मेल्यावर वाचण्यासाठी नाही. मरण कसं आपलं सुधरावं हे कळण्यासाठी गरुड पुराण आहे. गरुड पुराणामध्ये जे देहाचं मिथ्यात्व सांगितलं, देह नाशिवंत आहे, सगळ्याचा एक दिवस पडणार आहे, यमराज त्या देहातल्या जीवात्म्याला घेऊन जाणार आहे, त्याला कशा यातना दिल्या जातात, नरकामध्ये कशी भयंकर परिस्थिती असते, याच्यासाठी आहे. मेल्यावर सांगण्यासाठी आहे का? मेल्यावर त्याला ऐकून काय फायदा आहे? आता कर्म करून सगळं संपलं, त्याला यमराजाने आता उचललेलं आहे, आता त्याला सगळं हानमार होणार, त्याच्या हातामध्ये आता काही राहिलं नाही ना. मग काय फायदा? जिवंत असताना जोपर्यंत आपल्याला कर्म करता येतं तोपर्यंत हे वाचून घ्यायचं, तोपर्यंत हे ऐकून घ्यायचं, आणि त्याच्यामधला उपदेश आपल्यासाठी आहे. म्हणून सगळ्या पुराणामध्ये उपदेश केलेला आहे. काय सांगतात व पुराणं? तुकोबरायांना कोणतरी विचारलं, सगळ्या पुराणामध्ये काय सांगितलं? आम्हाला ते एक तर आता वाचायला वेळ राहिला नाही, आमच्या मागं दुसरे कामं जास्त वाढलेले आहे. आमचं खरं आहे, त्याने आमचं कल्याण होतं, हित होतं, सगळं खरं आहे, पण आमच्याकडे आता वेळच राहिला नाही. आम्हाला आमचं वाटोळं करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. मग आम्ही काय करावं? सगळ्या तुम्ही सांगा, तुम्ही आता सगळे पुराण वाचलेले आहे, तुम्हाला कामधंदे नाही काही दुसरे, तुम्ही तेच वाचत बसता. मग सगळ्या पुराणात नेमकं काय सांगितलं हो? तुकोबाराने सांगितलं, काहीच नाही सांगितलं पुराणाने, काहीच नाही सांगितलं. पुराणाने एकच शब्द सांगितलेला आहे. काय सांगितलं? नका जाऊ आडराणे, ऐशी गरजती पुराणे. पुराणाने नुसतं सांगितलं, गर्जना करतात पुराणं, मोठमोठ्याने वरडतात. मग भागवत पुराण असेल, विष्णू पुराण असेल, पद्मपुराण असेल, गरुड पुराण असेल, वायुपुराण असेल, वामन पुराण असेल, कोणतंही पुराण असेल, काय करतात पुराणं? वर हात करून गर्जना करतात, वर हात करून मनुष्याला गर्जना करतात. बाबांनो, आडराने जाऊ नका, आडरानाने जाऊ नका, आडरानाने जाऊ नका. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला फार दुःख होईल. जिथं जायचं आहे तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकणार नाही. आडरानाने गेल्यानंतर मध्ये फार मोठी अडचण आहे. सगळे पुराण सांगतात, नका जाऊ आडराने, आडरानाने जाऊ नका. कोणता आहे आडमार्ग? हा संसाराचा मार्ग म्हणजे आडरान आहे. संसाराचा मार्ग म्हणजे आडरान आहे. एक उदाहरण असं सांगा, एक उदाहरण असं सांगा की ज्याने पुरेपूर संसार केला, पुरेपूर संसार केला आणि त्याला देव मिळाला. आहे एक तरी उदाहरण तुमच्या पाहण्यात, परिचयामध्ये? पुरेपूर संसार ज्याने केला आणि त्याला परमार्थ न करता देवाची प्राप्ती झाली, एकही उदाहरण सापडणार नाही. एकही उदाहरण. पुरेपूर संसार कोणाचा आहे हो? सगळ्यात मोठा संसार आहे रावणाचा. रावणापेक्षा मोठा संसार कोणाचा आहे? कोणाचाच नाही, कोणाचाच नाही. त्याला बायकाच 80,000 आहे. रावणासारखा संसार देवाचा सुद्धा नाही. देवाचं किती आहे? 16,000, 108. 16,000 कुठं राहिलं, 80,000 कुठं राहिलं? केवढा मोठा फरक आहे. असं सांगतात ते रावणाला 1.25 लाख नातून, पंतू, केवढं मोठं त्याचा संसार होता. पाषाण परीस भूमिजांबुनद, वंशाशी संबंध धातयाचा. तुकोबारा म्हणतात त्याचा वंश साधा नव्हता. भाऊराव पाटलाचा, देवराव पाटलाचा असा वंश नव्हता. वंशाशी संबंध धातयाचा.
दाताया म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या वंशामधला होता रावण. ब्रह्मदेवाचा नातूच, असा त्याचा वंश सुद्धा मोठा होता. 80 सहस्रजा सुंदरा कामिनी, माझी मुख्य राणी मंदोदरी. सुंदर सुंदर अशा पत्नी होत्या 80,000. त्यांच्यामध्ये मुख्य असणारी मंदोदरी होती. पुत्रपौत्रांचा लेखा कोण करी, मुख्य पुत्र हरी इंद्र आणि त्याचे मुलं त्याचे नातू कोण मोजत बसणार आहे, तुकोबाराय म्हणतात. मुख्य पुत्र हरी इंद्र आणि त्याचे मुलं म्हणजे कोंबडीच्या पिल्लासारखे नव्हते. कोंबडीच्या पिल्लासारखे, कोंबडीच्या पिल्लाचं काय आहे, ते चालता चालतात त्याला मांजरी उचलून नेतात, कोणी कुत्रे उचलून नेते, एखादं मोठं पाखरं उचलून नेतं, तसे नव्हते. मुख्य पुत्र हरी इंद्र आणि त्याचा जो मुख्य पुत्र होता कोण, इंद्रजित. त्या इंद्रजिताचं दुसरं नाव आहे मेघनाथ. तो मेघनाथ, त्याचं नाव इंद्रजित का पडलं, इंद्राला जिंकून आणलं, बंदी खाण्यात टाकलं इंद्राला, इंद्रासोबत युद्ध केलं, जिंकलं, इंद्राला हरवलं युद्धामध्ये. मुख्य पुत्र हरी इंद्र आणि एवढा मोठा. आणि मग त्याचं ऐश्वर्य वर्णन करत असताना सगळी लंका सोन्याची होती, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची संपदा, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. पण देव मिळाला का, देव प्राप्त झाला नाही. एवढा मोठा संसार केला, पण संसार करून सुद्धा देव प्राप्त झाला नाही, मोक्ष मिळाला नाही. या संपत्तीने त्याला काही फायदा, तो का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, एक कवडी सुद्धा सोबत गेली नाही. आता एवढा मोठा संसार रावणाने वाढवला, त्याला जर देव मिळाला नाही, एवढं मोठं त्याचं सगळं क्षेत्र, ती लंका एवढी मोठी, त्याला देव मिळाला नाही. आपलं 2 गुंठ्याचं घर, 4 गुंठ्याचं घर, 5 एकर 10 एकराचं रान, कसा देव मिळणार आहे, काहीच संबंध नाही. हा आडमार्ग आहे, आडमार्गाने देव मिळत नसतो. देव मिळवण्यासाठी त्याला नीट मार्गाने जावं लागतं. नीट मार्ग कोणता आहे, तो का म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा, हीच वाट नीट आहे. आणि वैकुंठाला जाण्यासाठी जवळची वाट आहे. कोणती वाट आहे, हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. वैकुंठाशी जाता हे वाट गोमटी, ही वाट चांगली आहे वैकुंठाला जाण्यासाठी. कोणती, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. भगवान राम भगवान कृष्ण यांची कथा करणं, यांची कथा ऐकणं, यांचे गुणगान करणं, यांचं नामस्मरण करणं, हा जो परमार्थाचा रस्ता आहे, हा नीट मार्ग आहे. आपली जी इच्छा आहे ती इच्छा या नीट मार्गाने चालली पाहिजे. आव्हांटली आस्था बुद्धी असं नाही झालं पाहिजे. आपली इच्छा आडमार्गाने धावली नाही पाहिजे, परमार्थ मार्गाने धावली पाहिजे. पण काय करावं, कलियुगातल्या मनुष्याचं असं झालं की त्यांच्या ज्या इच्छा आहे त्या आडमार्गाने पळायला लागल्या. दुसरा आहे बुद्धी. बुद्धी शब्दाचा अर्थ ज्ञान, निश्चय. त्यांचा निश्चय सुद्धा आडमार्गाने धावायला लागल्या. कसाचा निश्चय करतो आपण दिवसभर, केला कधी विचार? आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवसामध्ये आपल्याकडे निश्चय कशाचा असतो, काय निश्चय करतो आपण? काहीच नाही, काहीच नाही. उठल्याबरोबर निश्चय असतो, आज काय काम करायचं, काय निश्चय असतो? उठल्याबरोबर असा निश्चय असतो का आज किती जप करायचा आपल्याला देवाचा? नाही, उठल्याबरोबर लक्षात येतं आज काम किती करायचं आहे, आज कुठून पैसा येणार आहे, आज जेवायला काय स्वयंपाक करायचा आहे, नाश्त्याला काय, दुपारी काय, संध्याकाळी काय, आज किती वाजता झोपायचं, आज कोणत्या पाहुण्याला भेटायला जायचं, आपल्याकडे कोणता पाहुणा येणार आहे. सगळं निश्चय हा संसाराचाच आहे. ज्ञानोबा म्हणतात ना, आव्हांटली आस्था बुद्धी, म्हणजे दुसऱ्या लोकांचं सुरू नाही, हे आपलंच सांगू राहिले ज्ञानोबा. आपल्या आस्था म्हणजे इच्छा आणि बुद्धी कशी आडमार्गाने चाललेली आहे. बुद्धी म्हणजे निश्चय, आणि तो निश्चय आडमार्गाने जाऊ नये. संसाराचा निश्चय करणं म्हणजे आपली बुद्धी आडमार्गाला जाणं आहे, आणि परमार्थिक निश्चय करणं म्हणजे आपली बुद्धी
नीट मार्गाला जाणं आहे. म्हणून आपला निश्चय पारमार्थिक असावा. काय निश्चय असावा? उठल्याबरोबर भगवंताचं नाम मुखात यावं. काही काय माणसं असतात पुण्यवान, ते उठल्याबरोबर त्यांना दुसरं काहीच नसतं. उठले ज्यावेळेस त्यांची चेतना जागृत होते, झोपेमधून वृत्ती बाहेर येते, त्यांच्या मुखातून बाहेर पडतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. वारकरी असेल तर त्यांचा काकडा सुरू होतो. लगेच रूपपाहता लोचनी सुख झाले ओ जाजनी, नीट काकडा सुरू होतो. काय नाही, स्नान नाही, काय नाही, ते नंतर. स्नानाला जाताना, स्नानावरून येताना, म्हणजे उठल्याबरोबर भगवंताचं त्यांचं परमार्थ सुरू होतो. काकडा झाला की हरिपाठ झाला की प्रवचन झालं की ज्ञानेश्वरी वाचायची, ज्ञानेश्वरी झाली की गाथा वाचायचा, गाथा झाला की भागवत वाचायचं, उरला वेळ तर नामस्मरण करायचं, नामस्मरण झालं की परत संध्याकाळचं प्रवचन झालं की परत मधुकरीला येताना सुद्धा नामस्मरण, मधुकरीवरून परत जाताना पण नामस्मरण करीत जायचं. उरला वेळ तर प्रदक्षिणा करायची, अजून वेळ उरला तर देवाचं दर्शन करायचं. असं काही लोकांच्या जीवनामध्ये निश्चय असतात, पारमार्थिक निश्चय असतात. निश्चय असावा. आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, अंतिम साध्य आपलं काय आहे, देवाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. उठल्या बसल्या अंतःकरणामध्ये विचार असावा. झोपेतून उठला, आपल्याला देवाची प्राप्ती करायची आहे. दुपारी काही काम करायला लागला, मध्ये आठवण आली पाहिजे, आपल्याला देवाची प्राप्ती करायची आहे. संध्याकाळी झोपताना सुद्धा विचार करून आपल्याला देवाची प्राप्ती करायची आहे. हा मनुष्य देह आपल्याला देवाच्या प्राप्तीसाठी मिळालेला आहे, असा भगवत प्राप्तीचा निश्चय असावा. आणि त्याचा एकदा निश्चय झाला की मग त्याच्या साधनाचा निश्चय असावा. आपल्याला त्याच्यासाठी कोणतं साधन करायचं? आपल्याला यज्ञ करून चालणार नाही, यज्ञ करून आपल्याला चालणार नाही. आपला यज्ञामध्ये अधिकार नाही, यज्ञ करण्याचा आपल्याला अधिकार नाही. कसं काय अधिकार नाही? ती यज्ञाचं फार सूक्ष्म गणित आहे महाराज. यज्ञ करणं एवढं सोपं नाही. यज्ञ करण्यासाठी पहिली गोष्ट पाहिजे म्हणजे मनुष्याचं शरीर शुद्ध असलं पाहिजे. यज्ञात पहिली गोष्ट ही पाहिजे, तो सोवळा असला पाहिजे. यज्ञाला ओवळा माणूस चालत नाही. सोवळा म्हणजे शुद्ध असला पाहिजे, शुद्ध. आणि ते शरीर शुद्ध असण्यासाठी शास्त्रामध्ये फार मोठं वर्णन आलेलं आहे. शरीर शुद्धीचे उपाय, शरीर कसं शुद्ध पाहिजे. मग मलमूत्राचा त्याग केल्यानंतर शुद्धीकरण कसं असावं. महाराज शास्त्र असं सांगतं, ज्यावेळेस तुम्ही मलाचा त्याग करता, मलाचा त्याग म्हणजे ज्यावेळेस संडासला जाता, तर त्यावेळेस ते संडासाहून आल्यानंतर मनुष्याला स्नानच करावं लागतं. आणि ते स्नानही सचैल स्नान करावं लागतं. सचैल म्हणजे अंगावर जेवढे वस्त्र आहे त्या वस्त्रासहित स्नान करावं लागतं. तेव्हा तो मनुष्य त्या दोषामधून शुद्ध होत असतो. कोण करतं आता? काही नाही राहिलं. कलियुगामध्ये आचाराला महत्त्व राहिलं नाही राहिलं आचाराला महत्त्व. स्नान करावं, ते स्नान करत असताना सुद्धा स्नानाचे सुद्धा नियम सांगितलेले आहे. कसं स्नान असावं, फार सूक्ष्मता आहे शरीर शुद्धीसाठी. कलियुगात मनुष्याकडून ते साध्य होत नाही आणि मग त्याला यज्ञाचा अधिकार नाही. ते करू शकत नाही असं नाही, पण केलेलं ते काही फायद्याचं होत नाही. कारण मग ते जसं शास्त्राने सांगितलं तसंच करावं लागतं आणि तसं आपल्याकडून घडत नाही. मग करून फायदा काय? वेळ व्यर्थ घालून उपयोग नाही. मग आपला यज्ञामध्ये अधिकार नाही, पण देवाच्या प्राप्तीची इच्छा आहे. आपण काय केलं पाहिजे? मग ज्ञानाच्या मार्गाने जावं का? नाही, ज्ञान मार्गाचाही आपल्याला अधिकार नाही. ज्याचा मल विक्षेप गेला त्याला ज्ञानाचा अधिकार आहे. आपल्या अंतःकरणामध्ये अजून मलही शिल्लक आहे, विक्षेपही शिल्लक आहे, मग आपल्याला ज्ञानातही अधिकार नाही. कर्म करावं का? कर्माचाही आपल्याला त्यातली सूक्ष्मता कळत नाही. गहना कर्मणोगती, भगवान सांगतात कर्माची गती फार गहन आहे, फार सूक्ष्म आहे. काय केल्यानंतर पाप होईल, काय केल्यानंतर पुण्य होईल याचं गणित आपल्याला नाही, आपल्याला ते कळत नाही कळत महाराज. कधी आपण पुण्य करायला जातो ते पाप होऊन बसतं, कधी पाप करायला जातो तेच पुण्य होऊन बसतं. नाही सांगता येत महाराज काय करेल आपण, काय करता येईल नाही सांगता येत. एक उदाहरण सांगतात. एक ऋषी तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करत असताना थंडीचा काळ होता. हिमालयासारखा प्रदेश, फार थंडी पडली. आता ते तपश्चर्याला उघडेच बसलेले आणि थंडी पडली
आणि थंडीने मग ते वातावरण तयार झालं, अंगाला ते वातावरण थंड लागलं आणि त्या थंडीने त्याचं शरीर तडकलं शरीराला भेगा पडायला लागल्या. मग काय करावं. एक मनुष्य तिथून वाटण जात होता. त्याने पाहिलं ऋषी आहे, ऋषी ध्यानाला बसलेले आहे, तप करत आहे, पण थंडीमुळे त्यांचं शरीर काय झालंय, तडकलेलं आहे. शरीराला भेगा पडायला लागल्या, जसं आपल्याला टाचेला भेगा पडतात. उघडेच बसले होते आणि हिमालयासारखी थंडी. मग त्याला वाटलं साधूला काहीतरी आराम मिळाला पाहिजे, आपण काय करावं. त्याने गोड तेल आणलं, साधूच्या पाठीला लावलं, आराम मिळावा म्हणून. प्रांजळ भावना त्याची, काहीतरी आपल्याला पुण्य घडावं, साधूला काहीतरी शरीराला आराम मिळावा, त्याची आग होऊ नये म्हणून त्याने पाठीला तेल लावलं. कशासाठी लावलं? साधूला आराम मिळावा, आपल्याला साधूची सेवा घडावी, त्याच्यातून काहीतरी पुण्य व्हावं म्हणून लावलं. आता तेल लावलं, साधूची समाधी बिघडली नाही, पण तो निघून गेल्यामुळे काय झालं, त्या तेलाच्या वासाने मुंग्या आल्या. त्याच्या सगळ्या पाठीवर मुंग्या चढल्या आणि मग ते मुंग्या फिरायला लागल्या, काही चावायला लागल्या. ते मुंग्या पाठीवर फिरायला लागल्यानंतर मग पाठीला वळवळ व्हायला लागली. ते साधूचं ध्यान शरीरावर आलं आणि शरीरावर आल्यानंतर साधूची समाधी बिघडली. ते चित्रगुप्ताने तिकडं वर नोंद केली ना याच्या खात्यावर, याने साधूच्या समाधी मोडल्याचं याला पाप लागलं, लिहिलं त्याने. गेला कशासाठी होता? पुण्य करायसाठी. झालं काय? पाप लागलं ना त्याला. म्हणून कर्माची गती फार सूक्ष्म आहे. काय केल्यावर पाप होईल, काय केल्यावर पुण्य होईल आपल्याला नाही कळत ते. म्हणून असा विचार करावा की कर्म करण्याचाही आपल्याला अधिकार नाही. मग त्याच्यासाठी कोणतं साधन करावं, कोणत्या साधनाचा निश्चय करावा? तर सगळ्या संतांनी सांगितलं भक्ती साधन आहे. भक्तीचा सगळ्याला अधिकार आहे. कोणत्या जातीचा असो, कोणत्याही वयाचा असो, पुरुष असो, स्त्री असो, यारे लहान थोर, याती भलती नारी नर, कोणी असो, त्याला भक्ती करण्याचा अधिकार आहे. म्हणून आपला अधिकार भक्तीमध्ये आहे. मग भक्तीचा निश्चय करावा. तर भक्तीचा निश्चय केल्यानंतर काय करावं, कशी भक्ती करावी? मग आपल्याला श्रवण भक्ती करायची की नामस्मरणाची भक्ती करायची की कीर्तन भक्ती करायची, सख्य भक्ती करायची, पादसेवन भक्ती करायची, आत्मनिवेदन कोणती भक्ती करायची? आपला अधिकार कशात आहे त्याचा निश्चय करावा. याला म्हणायचं बुद्धी नीट मार्गाने जाणं. आणि हा पारमार्थिक निश्चय न करता सांसारिक निश्चय करायला लागला तर त्याला म्हणायचं आव्हांटलिया आस्था बुद्धी. कशामुळे ज्ञानाचा लोप झाला? तर कलियुगातले जे लोक आहे त्यांची जी इच्छा आहे ती आडमार्गाने गेली. त्यांचा जो बुद्धीचा निश्चय आहे तो निश्चय सुद्धा आडमार्गाने गेला. आणि मग काय झालं? विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. विषय सुखाची परमावधी, विषयाचं जे सुख आहे तेच त्यांना शेवटचं सुख वाटायला लागलं. परम अवधी म्हणजे शेवटचं ठिकाण त्यांना विषय सुख वाटायला लागले. आडमार्गाने इच्छा गेली, आडमार्गाने त्यांचे निश्चय गेले. मग विषय सुखाला श्रेष्ठ सुख समजायला लागले. विषयाच्या सुखाच्या पलीकडे दुसरं कोणतंही सुख नाही असं मानायला लागले. मग ते विषय सुखात संपादन करायचं, कानाला चांगलं ऐकायला, जिभेला चांगलं खायला, डोळ्याने चांगलं पाहायला, त्वचेला चांगला स्पर्श. मग याच्यामध्ये लोक सगळे गुंतून गेले. विषय सुखाची परमावधी. आणि काय झालं? जीव तैसा उपाधी आवडे लोका. जसा जीव लोकांना आवडतो तशी उपाधी आवडायला लागली. जसा जीव आवडतो तशी उपाधी आवडायला लागली. जीव आवडतो तसा म्हणजे कसं? मनुष्याच्या परमप्रेमाचा विषय आहे जीव. जीवाच्या पलीकडे आपल्याला दुसऱ्या गोष्टी आवडत नाही. कोणीही मनुष्य असो, प्रत्येकाला आपला आपला जीव जेवढा प्रिय आहे तेवढी दुसरी वस्तू आपल्याला प्रिय नसते. आपला आपला जीव आवडतो. इंद्रिय सुद्धा आपल्याला तेवढे आवडत नाही. इंद्रियाच्या ठिकाणी तेवढं प्रेम नाही जेवढं जीवाच्या ठिकाणी प्रेम असतं. ही उत्तर अशी धारा आहे. कशी आहे? जेवढं आपल्याला जीव आवडतो, आत्मा आवडतो, तेवढं आपल्याला आपलं अंतःकरण आवडत नाही. जेवढं अंतःकरण आवडतं तेवढं आपल्याला ज्ञानेंद्रिय आवडत नाही. जेवढे ज्ञानेंद्रिय आवडतात तेवढे कर्मेंद्रिय आवडत नाही. जेवढे कर्मेंद्रिय आवडतात तेवढे आपल्या आजूबाजूचे लोक आवडत नाही. अशी उत्तर ही आवडीची धारा आहे.
सोपं उदाहरण सांगतो. आपल्याला ज्ञानेंद्रिय आवडतात जास्त की कर्मेंद्रिय आवडतात? ज्ञानेंद्रिय जास्त आवडतात कर्मेंद्रियाने. कसं कसं समजा आपण वाटेने चाललो आणि वाटेने चालत असताना आपण समोर पाहू राहिलो, चालत असताना अचानक एखादा किडा आला डोळ्यासमोर. अचानक किडा आला डोळ्यासमोर आला, काय करतो आपण? असंच चालतो का? लगेच मध्ये हात. कशामुळे? हाताला लागला किडा तर चालेल, पण डोळ्याला नाही लागलं पाहिजे. म्हणजे हातापेक्षा प्रेम कशावर आहे? डोळ्यावर आहे. हात हे कर्मेंद्रिय आहे आणि डोळा ज्ञानेंद्रिय आहे. कर्मेंद्रियापेक्षा ज्ञानेंद्रिय आपल्याला जास्त आवडतात. आणि नुसते इंद्रिय आवडत नाही ना, इंद्रियापेक्षा आपल्याला आपला जीव जास्त आवडतो. इंद्रियापेक्षा जास्त जीव आवडतो. एकाच्या पायाला रोग झाला, तो पाय खालून तळपाय त्याचा सडला आणि सडल्यानंतर त्याच्यामध्ये आळ्या झाल्या, बारीक आळ्या झाल्या, सडला. मग ते आळ्या त्याचा पाय कोरीत वर निघाल्या. हळूहळू दिवसेंदिवस त्याचा पाय जास्त सडायला लागला. दवाखान्यात गेला. डॉक्टरने सांगितलं आळ्या पडलेल्या आहे, आता याला काहीच उपाय नाही, घोट्यापासून तुमचा पाय कापावा लागेल. त्याला वाटलं काय डॉक्टर घोट्यापासून पायच कापायचं सांगतो, नाही कापायचं म्हणले. गेला घरी. 8 दिवसांनी ते पोटरीपर्यंत आलं वर. परत गेला दवाखान्यात. डॉक्टरने सांगितलं मागच्या वेळेस ऐकलं नाही, आता गुडघ्यापासून पाय कापावं लागेल. त्याला वाटलं अजून पाहू जमलं तर. डॉक्टरने सांगितलं अजून पाहू नाही, हळूहळू रोग वाढल्यानंतर तुम्हाला मारावं लागेल. मारावं लागलं म्हटलं की त्याने सांगितलं घ्या कापून. पाय आवडत नाही का? पाय आवडतो, पण जीवापेक्षा नाही आवडत. जीव जातो म्हटलं की मग पाय नाही आवडत. मग पाय कापल्याला बरा, पण जिवंत तर राहील ना. ही आपल्या प्रेमाची जी स्थिती आहे ती अशी पदार्थावर अवलंबून असते. दुसरा काहीच विषय आपल्याला जेवढा जीव आवडतो तेवढं दुसरं काही आवडत नाही. मनाच्या गोष्टी आहे, आई आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करते, जीवापेक्षा जास्त प्रेम करते. काही नसतं, जीवापेक्षा नसतं. जोपर्यंत जीवावर येत नाही तोपर्यंतच प्रेम करते. तिच्या जीवापर्यंत माकडीनीचा दृष्टांत. एक राजा होता आणि राजाला एक प्रधान होता. दोघात लागले भांडणं. राजा म्हणायला लागला आई आपल्यापेक्षाही आपल्या मुलावर प्रेम करते, आपल्या जीवापेक्षा. प्रधान म्हणाल नाही हो महाराज, नाही तसं काही नाही, सगळे साधू संत लोक सांगते आपल्या जीवापेक्षा दुसऱ्यावर प्रेम करत नाही, तुम्ही कसं काय म्हणता? राजाने सांगितलं तुझ्या साधू संताला काय काम आहे, ते काही सांगते. बरं, मग प्रधानाने सांगितलं तुम्हाला मी उदाहरणातून दाखवून देतो. बरं म्हणले, ठीक आहे दाखवून दे, उद्या सकाळी या म्हणले. प्रधानाने काय केलं, त्याच्या राजवाड्याबाहेर एक हौद होता मोठा. हौदातलं पाणी सगळं उपसून घेतलं, कोरडा केला हौद. आणि राजाच्या राजवाड्याच्या शेजारी एक नवीनच माकडीण होती आणि माकडीनेच एका लहान पिल्लाला जन्म दिलेला होता. ती माकडीण ते पिल्लं सोबतच राहायचे नेहमी. या प्रधानाने काय केलं, ती माकडीण पकडली, तिचं पिल्लू पकडलं आणि दिला हौदात टाकून. हौद खोल. आता ते झाडं असतं तर मग माकडीण वर आले असते. ते हौद खोल, तिला वर येता येईना, किती उड्या मारून पाहिल्या, काहीच जमाना. बसली पिल्लाला घेऊन खाली. प्रधानाने काय केलं, हळूहळू त्यात पाणी सोडायला सुरू केलं. पाणी सोडलं. आता माकडीनीच्या पायाला पाणी लागलं. उभा राहिली माकडी. पिल्लाला काखात घेतलं, उभी राहिली माकडी. मग ते पाणी हळूहळू वाढायलाच लागलं. कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं. ते पिल्लाच्या तोंडात पाणी जायला लागलं. माकडीने पिल्लू खांद्यावर घेतलं, अजून वर पाणी गेलं. तिने पिल्लू डोक्यावर घेतलं, पिल्लू घेतलं. इथपर्यंत माकडीनीच्या पाणी आलं. ती अशी टाचावर करायला लागली. पण ज्या वेळेस ते पाणी माकडीनीच्या मुखाला गेलं, तोंड दाबून धरलं आणि शेवटी नाकामध्ये पाणी जायला लागलं, माकडीने डोक्यावरचं पिल्लू पायाखाली घेतलं आणि त्याच्यावर उभा राहिली टाचवर करून. आणि हे वरून कोण पाहत होतं? राजा आणि प्रधानाने सांगितलं, पहा महाराज, पहा आईचं जीवापेक्षा पिल्लावर असणारं प्रेम. ते पिल्लू तिनं पायाखाली दाबलं, मारलं. काही नसतं. जोपर्यंत जीवावर येत नाही तोपर्यंतच आईचं सुद्धा प्रेम मुलावर असतं. आपल्याला जीव जास्त आवडतो, इतका आवडतो जीव, जीवापेक्षा दुसरं काहीच आवडत नाही आपल्याला.
मग या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, जीव तैसा उपाधी आवडे लोका. जेवढा जीव आवडायला लागला तेवढीच उपाधी लोकांना आवडायला लागली. उपाधी म्हणजे सगळी उपाधी, कशाची उपाधी असो, पती होण्याची उपाधी असो, पत्नी होण्याची उपाधी असो, वडिलाची उपाधी असो, मुलाची उपाधी असो, शेतीचा मालक होण्याची उपाधी असो किंवा घराचा मालक होण्याची उपाधी असो, मठाचा मालक होण्याची उपाधी असो किंवा शिष्यांचा गुरु होण्याची उपाधी असो, धनाचा मालक होण्याची उपाधी असो, सत्तेचा मालक होण्याची उपाधी, सगळ्या काही उपाधी आहे. जसा आपल्याला जीव आवडतो तशा या सगळ्या उपाधी आवडायला लागल्या. प्रेम असतं ना उपाधीवर, प्रेम असतं. सत्तेवर प्रेम नसतं का? असतं प्रेम. सत्तेवर जर प्रेमच नसतं तर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी परत फॉर्म भरला असता का? नाही. त्याच्यावर प्रेम आहे, पाहिजे वाटतं. मग जसं जीव आवडायला लागला तसं मनुष्याला या सगळ्या उपाधी आवडायला लागल्या. आणि मग सगळ्या उपाधी आवडायला लागल्यानंतर ते उपाधीमध्येच गुंग झालं. ज्ञानाला जागृत करण्यासाठी कुठं वेळ राहिला. म्हणून पडिला विसर आत्मबोधाचा. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानाचा विसर कशामुळे झाला? ती पहिली गोष्ट घडली जे प्राणिया कामी भर. प्राण्यांचा इच्छा वाढल्या, देहाची वरी आदर, देहावर आदर वाढला आणि ते झाल्यामुळे आव्हांटली या आस्था बुद्धी. त्याच्या ज्या इच्छा श्रद्धा होत्या त्या आडमार्गाने धावायला लागल्या. बुद्धी म्हणजे निश्चय आडमार्गाने धावायला लागले, आडमार्गाचा निश्चय करायला लागले. विषय सुखची परमावधी. त्यानंतर मग मनुष्याला विषय हेच श्रेष्ठ वाटायला लागले आणि जीव तैसा उपाधी आवडे लोका. जेवढा जीव आवडतो तेवढीच उपाधी आवडायला लागली. आणि या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे ज्ञान जागृत होण्यासाठी वेळ राहिला नाही. एरवी तरी खवणे यांच्या गावी पाटावे काय करावी, सांगे जात्यंधारवे काय आथी. ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी तसं जर पाहिलं तर खवणे यांच्या गावी पाटावे काय करावी. एक जणाला फारच गरिबी आली, त्याला वाटलं काहीतरी धंदा केला पाहिजे. त्याला कोणीतरी सल्ला दिला, तू कपड्याचं दुकान टाक, कपड्याचं दुकान तुझं चांगलं चालेल. एका गावामध्ये कपड्याचं दुकान टाकलं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, एक गिऱ्हाईक नाही. पैसा मिळावा म्हणून धंदा टाकला, दुकान टाकलं, कपड्याचं दुकान टाकलं, गावामध्ये एकही गिऱ्हाईक नाही. आणि मग मित्राला सांगितलं, तुझा सल्ला ऐकला, कपड्याचं दुकान टाकलं, सगळा जवळचा पैसा खर्च करून माल आणला, एवढं मोठं दुकान उभा केलं, महिनाभर झाला, एकही गिऱ्हाईक नाही आलं. त्याने सांगितलं, दुकान कुठं टाकलं? दुकान कुठं टाकावं त्याला पण महत्त्व आहे ना, त्याला पण महत्त्व आहे. रानात दुकान टाकलं, कोण जाईल तिथे दुकानात? म्हणून लोक दुकान टाकण्यासाठी रोडवर जागा पाहतात ना. त्यांनी सांगितलं, दुकान कुठं टाकलं? एका गावात टाकलं. कोणत्या गावात टाकलं? आमक्या नावाचं गाव आहे. त्यांनी सांगितलं, चुकला म्हणतो, चुकला. तिथं महिनाभर नाही, तो 10 जन्म जरी राहिला तरी गिऱ्हाईक मिळणार नाही. म्हणले, काय झालं? ते गाव सगळं दिगंबराचं आहे. दिगंबराचं म्हणजे ते जैन लोक नाही राहत का, नग्न उघडे लोक, त्यांचं गाव आहे. त्यांना वस्त्राची गरजच नाही, तुझ्याकडे गिऱ्हाईक कोण येणार आहे? ना तरी खवणे यांच्या गावी पाटावे काय करावे. पाटावे म्हणजे वस्त्र. खवणे यांच्या गावी म्हणजे जे नग्न लोक आहे त्यांच्या गावामध्ये पाटावे काय करावी, वस्त्राचं काय काम आहे. सांगे जात्यंधा रवी काय आथी. सांग अर्जुना, जात्यंधा रवी काय आथी. जात्यंधा म्हणजे जो जन्मापासूनच आंधळा आहे, जन्मांध झालेला आहे, त्याला रवी काय आथी, सूर्याचं काय त्याला महात्म्य आहे. जन्मापासूनच आंधळा आहे, जसं जन्माला आला तसं त्याला दिसतच नाही, त्याला सूर्याचा काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. त्याला दिवसही सारखा आणि रात्रही सारखी आहे. का बहिरयांच्या आस्थानी गवरंगिता ते मानी, की कोल्हेया चांदणी आवडी उपजे. बहिरयांच्या आस्थानी सभा भरलेली आहे आणि एखाद्या गेला सभेमध्ये गायन करायला लागला. सुंदर अशा प्रकारचं राग रागिनी वेगवेगळ्या चालीमध्ये गायन करायला लागला. गायन करायला लागल्यानंतर सहजच लोकांच्या मनावरचे हावभाव त्याच्या मुखावर येतात, दिसतं. आपला गायन चालू आहे, जे ऐकणाऱ्याला आवडतं की नाही तोंडावरून दिसतं ना. त्याच्या तोंडावर हसायला लागला की गंभीर आहे, कसं आहे, त्याचे हावभाव पाहून समजतं. त्याने गायन सुरू करून अर्धा तास झाला, ते लोक असेच बसले.
त्याला समजावं नेमके काय आहे. मग दुसऱ्याने येऊन सांगितलं, ज्या सभेमध्ये महाराज तुम्ही गायन सुरू केलं आहे त्या सभेतले सगळे बहिरे. काय करणार त्यांना? अर्धा तास काय दिवसभर गायन केलं तरी काय फरक पडणार आहे? बाहेरच्या लोकांना काय करणार आहे? बहिरे यांच्या आस्थानी, बाहेरच्या लोकांच्या सभेमध्ये कवन गीता ते मानी. तुमच्या गायनाला कोण मानणार आहे? की कोल्हेया चांदणी आवडी उपजे. कोल्हेया म्हणजे कोल्हा नाही, कोल्हेया म्हणजे चोर. कोल्हेया म्हणजे चोर. कोल्हेया चांदणी आवडी उपजे. चोराला चांदण्याची कधी आवड निर्माण होईल का? चांदणं म्हणजे चंद्राचा पडलेला प्रकाश, त्या चांदण्याचा पडलेला प्रकाश, त्याची आवडी चोराला असते का? चोराला वाटतं 12 महिने आमोशाच असावी, एकदम अंधार असावा, चोरी करताना मग ओळख येत नाही ना. पण ती पौर्णिमा आली, त्याचा प्रकाश पडला की मग चोराला कस तरी होतं. की कोल्हेया चांदणी आवडी उपजे, पै चंद्रोदय आरवते, जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. ज्ञानोबा म्हणतात चंद्रोदया आरवते. चंद्रोदयाच्या अगोदरच जयांचे डोळे फुटती असते, ज्यांचे डोळे फुटतात ते कावळे चंद्रा ते केवी ओळखती. असे असणारे कावळे चंद्राला कसं काय ओळखणार आहे? कावळ्याचा दिवसभर एकच डोळा आहे म्हणा. कावळ्याला एकच बुबुळ आहे, 2 बुबुळ नाही कावळ्याला, एकच आहे. सगळ्या पशु पक्ष्याला 2-2 बुबुळ आहे, पण कावळ्याला मात्र एकच आहे. वैसा एका बुबुळे कोहीकडे डोळा चाळीता आपडे. ज्ञानोबा म्हणतात त्याला असं दिसतं इतर पक्ष्यापेक्षा त्याची नजर फार तीव्र आहे. त्याचं सारखं चालूच असतं एकाच बुबुळाने, दोन्हीकडे पाहतो. पण कुठपर्यंत? जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंतच दिसतो. चंद्रोदय होण्याच्या अगोदरच त्याचे डोळे फुटून जातात. मग चंद्रोदय झाल्यानंतर त्याला काय फायदा आहे? पौर्णिमा असली काय, चंद्राचा कितीही प्रकाश पडला काय, त्याला काही फायदा नाही. जयांचे डोळे फुटती असते, ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. ते चंद्राला कसे काय ओळखणार आहे? तैशी वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वराचे. ज्ञानोबांनी त्यांचं वर्णन केलं आहे. याचं चिंतन आपण उद्या करू. थोडी विशेष ओवी आहे म्हणून आज 24 ओवीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या ओवीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. कुंडली